नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे चॉकलेट मावा मोदक. हे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि खायला देखील खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. रेसिपीसाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी खवा घातलेला आहे. खवा मंद गॅसवरती छान परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, नाहीतर खवा खालना करपण्याची शक्यता असते. खवा आता छान मऊ झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळसर होतं, म्हणून मंद गॅसवरती हे सतत हलवत राहायचं. आता मिश्रण थोडं घट्टसर झालेलं दिसत आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पूड घातलेली आहे आणि 1 मोठा चमचा कोको पावडर घातलेली आहे. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. 2 मिनिटं मंद गॅसवरती कोको पावडर ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. मिश्रण देखील आता थोडं घट्टसर झालेलं दिसत आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडं घट्ट होतं. मोदक बनवण्यासाठी मी ह्या साच्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजचे मोदक बनवू शकता. अशा प्रकारे अगदी झटपट असे हे चॉकलेट मावा मोदक तयार झालेले आहेत. ह्या वर्षी बाप्पाच्या प्रसादासाठी ह्या प्रकारचे मोदक नक्की ट्राय करून बघा. मोदकांच्या अजूनही भरपूर रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या जर पाहिल्या नसतील तर नक्की पहा. तसेच ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.